आता जवळजवळ 3:30 वाजलेत आणि आम्ही यात्रेला सुरुवात केलेली आहे. तर तो आपल्या जीवावर बेतू शकतो. आता आम्ही पोहोचलेलो आहोत संगम टॉपला. हर हर महादेव, जय भोलेनाथ. आमचं आज सोमवारीच दर्शन झालं. मगाशी तुम्हाला बोललेलो की गर्दी वाढणार आहे, तर बघा गर्दी केवढी आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता जवळजवळ 3:30 वाजलेत आणि आम्ही यात्रेला सुरुवात केलेली आहे आणि आमच्याबरोबर तुम्ही पण आहात. खूप आनंद होत आहे. आज बऱ्याच वर्षांनी ही यात्रा करतोय. सो आमची सगळी ग्रुप आमचा सगळा मागे आहे, मी एकटाच पुढे आलो आहे. सो आता इथे आम्ही घोडे करणार आहोत. घोडे भेटणार आहेत आम्हाला इथे घोडेवाले. स्वतः घोडे करून जाऊ. घोडे आल्यावरती परत एकदा भेटू. आणि आता सगळे आमचे ग्रुपवाले येतात मागून. व्हेरी गुड. आमची बाय बाय. सँडी काका बोले बम बम भोले. जय बोले जय बोले जय बोले जय बोले जय बोले. फायनली घोड्यावर बसलेलो. बाळा सव्वा 4ला पुंचतणीवरनं निघालोय घोड्यावरनं आणि आता संगमपर्यंत पोचलेलो आहे. पुढे माझ्या मागे बाळा बाळा सो आपण आता घोडेवाले आणि चालत चालणारे पालखीवाले बघून घ्या. सकाळचे 5 वाजले, 4:45 आणि त्याच्यामुळे काळोख भरपूर आहे. थोडा उजेड येईल तेव्हा बघू. पण ही थोडी चढण आलेली आहे आणि इथे खाली बघाल तर खोल दरी. तोल गेला किंवा सरकलो तर डायरेक्ट खाली. काही वर्षापूर्वी असे प्रकार घडायचे आणि त्याचीच खबरदारी म्हणून आता बाजूने ही रेलिंग लावण्यात आलेली आहे. थोडा आता आपल्याला चढ आहे हा, मग नंतर थोडा सपाट रस्ता येईल, मग उतार येईल. आता ही यात्रा डोंगराळ भागातून आहे म्हटल्यावर थोडे चढ उतार वगैरे असे यायचे. आणि मग अशी तुम्हाला सांगितलं बघा जी रेलिंग वगैरे ती ही रेलिंग, आणि ही रेलिंग असल्यामुळे यात्रा खूप सेफ्टी झालेली आहे. सो आपली यात्रा जी असते 3 प्रकारे करतो आपण. एक म्हणजे चालत, घोड्याने आणि पालखीने. चालत जर आपण यात्रा केली तर थोडासा वेळ जास्त लागतो पण आपले पैसेही वाचतात आणि यात्रा चालत केल्याचं समाधानही वाटतं. पण हो, ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा वयस्कर माणसं आहेत त्यांनी पालखी किंवा घोड्यानेच यात्रा करावी. कारण ऑक्सिजन लेवल कमी असल्याने दम लागतो आणि त्या दम लागल्यामुळे आपल्याला थोडासा बीपी हाय वगैरे होण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे चालत अजिबात करू नका, घोड्याने किंवा पालखीने यात्रा करा. सो जर चालत तुम्ही यात्रा करत असाल तर ती थोडीशी थांबत थांबत करा. तर यात्रेचा मार्ग पण खूप छान केलेला आहे, सुंदर केलेला आहे, एकदम व्यवस्थित असा मार्ग केलेला आहे. आणि आपल्या सुरक्षेसाठी थोड्या थोड्या अंतरावरती आपले ते जवान पण उभे असतात. तर मगाशी खूप काळोख होता आणि आता जरा उजेड आलेला आहे भरपूर, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला काय वाटत नाही. आणि जवळजवळ भरपूर आम्ही पुढे आलेलो आहे. यात्रा करताना सांभाळून करावी, कारण पालखीवाले आणि घोडेवाले हे आपल्यापेक्षा फास्ट चालत असतात. आणि म्हणून जे यात्रेकरू चालत जातात त्यांना डोंगराच्या बाजूने चालण्यास सांगितलं जातं, कारण जराही काही वाईट प्रकार झाला तर तो आपल्या जीवावर बेतू शकतो. तर असे प्रकार घडू नये म्हणून त्यांना डोंगराच्या बाजूने चालायला लागतं. चालणार असं ते, आणि थोडंसं थांबत थांबत आपण चालावं. तर आता आम्ही पोहोचतच आहोत, ते म्हणजे संगम टॉपला. म्हणजेच एक रस्ता बालतालवरून येतो आणि एक रस्ता पंचतरणीवरून येतो. आणि हे दोन्ही ज्या ठिकाणी एकत्र मिळतात, जिथे एकत्र पॉईंट त्यांचा होतो, त्याला संगम टॉप म्हटलं जातं. तिथपर्यंत आपण आता पोहोचणारच आहोत. आणि तिथून थोडं पुढे गेल्यावरती उतार लागेल आणि मग समोर बघितलं तर तुम्हाला पवित्र गुफेचं दर्शन होईल. तर आता आपण संगम टॉपला पोहोचू थोड्या वेळात. आणि जेव्हा आपलं दर्शन होईल आणि दर्शन झाल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला लागू, तेव्हा आपण बालतालला जाताना त्या संगम टॉपवरूनच बालतालच्या मार्गाने जाणार आहोत. इकडे एक आता
आता आपल्याला आय लव्ह इंडियाचा एक बोर्ड दिसलेला आहे. तर इकडे आल्यावरती तुम्हाला जर वाटत असेल की खूप अंतर कमी आहे, आपण जवळच आलेलो आहोत, तर तसं नाही. कारण जेवढं आपल्याला अंतर वाटतं की जवळ आहे, पण तेवढं पार करण्यासाठी वेळ खूप लागतो. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन लेवल कमी असते. आणि इथे वरती एक मेडिकल सेंटर पण आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर इथे मेडिकल सेंटर मध्ये जाऊन औषधोपचार करू शकतो. आता आम्ही पोहोचलेलो आहोत संगम टॉपला. जर आपण चालत यात्रा करत असाल तर आपल्याबरोबर एक ग्लुकॉन-डीचं पाणी ठेवा, जेणेकरून ते थोड्या थोड्या वेळाने आपण घेऊन आपल्याला थोडीशी एनर्जी व्हावी, त्यासाठी आपण ते थोड्या थोड्याने पित राहावं. तर असा ओरडायचा वगैरे आवाज आला का समजून जा की गुफेचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. स्वतः उतार आहे आणि इथून जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर आहे. आणि समोर तुम्हाला आता दिसणार नाही. सो इथे पुढेच गुफेचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. आणि बाजूला बघाल तर बर्फ बघा केवढा आहे, भरपूर बर्फ आहे. आणि याच कारणामुळे इथे ऑक्सिजन कमी असतं. सो आपण आता चाललेलो आहोत पुढे. थोड्या अंतरावरती आपल्याला उतरायचं आहे, कारण तिथे गेल्यावर आपल्याला घोडे सोडावे लागणार आहे. आणि आता इथे आपण बघतोय थोडंसं हलतंय चित्र, पण आपण इथे बघतोय तर इथे लाल लाल कलर दिसतोय मध्ये समोर आपल्याला, ती पवित्र गुफा आहे. सो आता इथे आपल्याला घोडे सोडावे लागणार आहेत, कारण इथून आपल्याला पुढे जायचं आहे ते पालखीनी. कारण घोड्यांची मर्यादा इथपर्यंतच आहे, इथपर्यंत घोडे पुढे पाठवत नाहीत, त्यामुळे आपल्याला पुढे पालखी करावी लागणार आहे. तर इथे खाली लंगर वगैरे सगळं सोय केलेली आहे. इथे बाजूला नदी, तिथे नदीत आंघोळ पण करतात लोक. तर आता आम्ही घोड्यावरनं उतरलेलो आहोत आणि आता आम्ही पालखीला बसणार आहोत, पालखी करणार आहोत इथून. जय बोले, हर महादेव, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मास्क खाली घ्या सगळ्यांनी, म्हणजे चेहरे व्यवस्थित येतील. मी दिसतोय काय? जय बोले, जय बोले. परत परत. हा सगळा आमचा ग्रुप. जय बोले. तर आता आम्ही इथून पालखी करणार आहोत. आणि पालखीचं जरा करताना सांभाळून करा, कारण तुम्ही बार्गेनिंग करून स्वतः पालखी तुम्ही केलीत तर खूप छान असतं. कारण आमच्यातले काही जणांनी पालखी केली 2000 मध्ये केली, काही जणांनी 1800 मध्ये केली आणि आम्ही 1300 मध्ये केली. सो पालखी तुम्ही इथे आल्यावर स्वतःच करा बार्गेनिंग करून. आणि आता आमच्यातली पालखी करतायत. अरे जय करा वीर बजरंगी, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, जय भोलेनाथ, हर हर महादेव. तर ही बघताय तुम्ही ती गुफा आहे आणि पवित्र गुफा भोलेनाथची. आणि आता आम्ही जवळजवळ पोहोचलेलो आहे. सो अजून एक 10-15 मिनिटांनी आम्ही गुफेत पोहोचू, दर्शन घेऊ. आणि अशा प्रकारे जे बरेच वर्षाची प्रतीक्षा होती आमची ती पूर्ण झालेली आहे. आणि सँडी काका, भाऊ आणि दीदी मावशी पहिल्यांदा आलेली आहे. सो बघूया, चला. ओम बम बोले, जय बोले. किती करायचे पालखी सगळ्या? सो ही पवित्र गुफा आणि आपल्याला इथे दोन दर्शन घ्यायचं आहे. सो पालखीवाल्याशी ठरवून तुम्ही करा, कारण पालखीवाले तुम्हाला वरपर्यंत घेऊन जातात, त्यामुळे पालखी खूप सोयीस्कर असते. तुम्हाला चढावं लागत नाही. पालखीत बसून तुम्हाला वरपर्यंत नेलं जातं आणि VIP दर्शन दिलं जातं. सो त्या कारणाने आम्ही पालखी पण करतो आहे. आमच्यातले काही जणं चालत पण जाणार आहे तिथून. सो काही जणं हे ज्यांना म्हणजे आमच्याकडे बरेच जण असे वयस्कर आहेत, तर त्यामुळे आम्ही पालखी करतो आहे. ही अमरनाथ यात्रेची पवित्र गुफेमधली आरती आणि आमच्यातल्या एका यात्रेकरूला ही आरती टिपण्याचं भाग्य मिळालं आहे. आणि असं अजूनपर्यंत झालं नाही आणि आम्ही पहिल्यांदा आपल्या व्ह्युअर्सला ही आरती दाखवतो आहे. तर आत्ताच दर्शन झालेलं आहे आमचं.
आणि छान असं दर्शन झालेलं आहे. सो आम्ही तुम्हाला ते दर्शन दाखवू शकलो नाही कारण इकडच्या जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, जे मिलिटरीचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला गुफा दाखवू शकलो नाही. कारण वरती तुम्हाला काहीच नाही अलाउड नाही, आता पेन पण नाही, काय नाही, कॅमेरा नाही, मोबाईल नाही, काहीच अलाउड नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही. सो आणि सकाळचं पण प्लॅन घोड्याने पालखीने येत होतं ना, पालखीचं केलं आम्ही, घोड्याचं वगैरे. घोड्याचं केलं. हां, तर आता आम्ही निघालो आहे परत गुफावरनं. आम्ही परत निघालो आहे ते बालतालला उतरून मग तिथून सोनमार्गला जाणार आमच्या हॉटेलवरती. सो छान असं दर्शन झालं आहे आणि मस्त, जास्त हिटकिट नाही झाली आणि फटाफट दर्शन झालं. आणि मेन म्हणजे आमचं आज सोमवारीच दर्शन झालं, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आज सोमवार असल्याकारणाने आज गर्दी खूप आहे आणि आता दर्शन आमचं झालेलं आहे लवकर सकाळी गेल्यामुळे आणि आता गर्दी खूप वाढलेली आहे. सो आम्ही खूप लकी आहोत की आमचं दर्शन फटाफट झालं. आणि त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरती गेल्यावरती आम्हाला एक जे प्रसाद असतो तो प्रसाद आम्हाला मिळाला तिथे. सो आमचे घोडे पण आलेले जातात इथे आणि आता आम्ही घोड्यावर बसू सगळे आणि घोड्यावर बसून मग आम्ही पुढे बालतालला उतरू. चला आम्ही फटाफट घोड्यावर बसून घेतो. तर आता घोड्यावर बसून झालं की आपण बालतालला भेटू परत आणि जाता संदीप भाऊजी आपलं शूटिंग करतीलच थोडंफार. तर चला आम्ही घोड्यावर बसून घेतो. कॅमेरा आता संदीप भाऊजींकडे देतो, संदीप भाऊजी करतील काय करायचं ते. चला, तुम्हाला मगाशी बोललेलो मिला चलो, मगाशी तुम्हाला बोललेलो की गर्दी वाढणार आहे. तर बघा गर्दी केवढी आहे, जबरदस्त गर्दी आहे, एक नंबर. एवढी सगळी गर्दी आणि अजून गर्दी येते. जबरदस्त आज सोमवारी गर्दी आहे. तर बॅक टू पॅव्हेलियन परत आम्ही निघालो आहेत बालतालला. तर आता आम्ही परत निघालेलो आहोत घोड्यावरून आणि बघाल तर जे डोंगराच्या साईडनी चालत माणसं चालली आणि ही रांग खूप थांबवली आहे कारण बरेच जण पब्लिक पुढे गेलेले, त्यामुळे ही रांग थांबवलेली आहे. सो ही गर्दी आता भरपूर वाढत चाललेली आहे, पुढे गर्दी झाली आहे म्हणून ते थांबवलेली रांग. तर हा संगम टॉप आणि इथून आपण वरतून आलेलो आणि इथून आता खाली चाललो आहे. आपल्याला माही दिसलेली आहे, माही, आणि पुढे इकडे माहीची मम्मी म्हणजे आपले सुरेशदादा जे आहेत त्यांची मिसेस, आणि आपल्याला जे बालतालवरनं जे येणार होती माणसं ती आता आपल्याला भेटत चालली आहेत कारण ती तिथून निघालेली. सो इकडे आपल्याला आता ते सुरेशदादा दिसलेले आहेत. सो बालतालवरून जी माणसं सकाळी निघालेली ती आत्ता इथे पोहोचत आहेत आणि आम्ही पंचतरणीवर निघालेलो. सो आता वरतून बघतो तो हा रस्ता पंचतरणीवरनं आलेला आणि आता आपण चाललेलो आहे ते इथून खाली बालतालला. आणि त्या साईडला जो अपोजिट साईडला तुम्ही रस्ता बघाल तर तो चालत जाणार आणि पालखीतनी जाणाऱ्यांना बालतालला जाणाऱ्यांचा रस्ता. तर आता हे बघा अजून आमची मंडळी इथे भेटत आहेत. तो ऑरेंज कॅप ज्यांनी घातलेत ते सगळे आमची मंडळी आहेत आणि यांची बरीचशी अशी रांग थांबवून ठेवलेली आहे. जवळजवळ 1.5-2 किलोमीटर मला वाटतं रांग असेल ही आणि थांबवून ठेवलेली आहे. सो हळूहळू त्यांना पण सोडलं जातं आहे. आणि आता हे बघा हेलिकॉप्टर चालू झालेले आहेत, हेलिकॉप्टरचा आवाज आलेला आहे आणि हेलिकॉप्टर पण सुरू झालेला. हेलिकॉप्टर थोडा उजेड आल्यावर हेलिकॉप्टर चालू होतात. आणि खाली इथे पण बघा रेलिंग, मस्त छान रेलिंग लावलेले आहेत आणि खाली थोडंसं मिलिटरीचा तुम्हाला टेंट वगैरे दिसत आहेत. इथे जे मिलिटरी माणसं त्यांना राहिलं असतं. आणि हा जो तुम्ही बघाल वरून खाली रस्ता गेला असा फिरून वगैरे. सो इकडे मिलिटरीचा तंबू, मिलिटरीची माणसं, आपले जवान, मिलिटरीचे जवान उभे आहेत इथे. सो इथे मिलिटरीचा एक टेंट लागलेला आहे. सो इथे त्यांची राहायची वगैरे सोय वगैरे असते. सो परत आपली माणसं भेटलेली आहेत. असे थोड्या अंतराने ही माणसं भेटतात कारण सगळे जे आलेले ते थोड्याने मिस होतात. तर शंकर भाऊ भेटलेला आहे आपल्याला. जय बोले, ओके जय बोले. तरी खाली नदी वाहते. तर आता उतार आहे आणि याच्यात तुम्ही जर उतार असेल तर थोडंसं मागच्या साईडला झुकायचं असतं आणि जेव्हा
चढण येते तेव्हा पुढच्या साईडला वाकायचं असतं. घोड्यावरती बसण्याची ही एक पद्धत आहे अशी. आपले सँडी काका आणि मी, सँडी काका पहिल्यांदा घोड्यावर बसलेले आहेत. तिथे थोडासा रस्ता खाली आलेला आहे, डोंगराळापासून खाली आलेला आहे, त्यामुळे रेलिंग वगैरे नाही आहेत, तर रस्ता थोडा सपाट झालेला आहे. आणि मी जरा घोड्याचा आनंद घेतो आहे, घोडेस्वारीचा. इकडे आता आपल्याला पूल लागलेला आहे आणि इथपर्यंत गाडी आलेली, म्हणजे तुमची काय मेडिकल इमर्जन्सी वगैरे असेल तर मेडिकल ॲम्ब्युलन्स वगैरे सगळं इथपर्यंत येऊ शकते, तुम्हाला न्यायला अशी सोय झालेली आहे आता. तर घोड्यांना आता ताण लागलेली आहे, घोड्यांना जरासं पाणी पाजून घेतो आहे आणि त्याचबरोबर जे घोडे चालवणारे जे माणसं आहेत त्यांना पण ताण लागले, ते पण पाणी पिऊन घेत आहेत. तो इथे तो वाहता ओढा आहे, त्याच्यातच घोड्यांना पाणी पाजलं जातं, तर ते पाणी पिऊन घेत आहेत. पकडून ठेवायला सांगितलं आहे पण वाटत नाही. आणि आपला घोडा चाललेला आहे पाणी पियायला. सो घोडे पण दमतात आणि माणसं पण दमतात चालून, कारण ती कंटिन्यू चालत असतात. सो आपण जरी घोड्यावर बसलो असलो तरी ती कंटिन्यू चालत असतात, त्यामुळे ते पण दमतात. पाणी पिऊन घेतो आहे आता घोडा आपला. आणि आता पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे आणि आता आपण निघूया पुढे. आम्ही थोडा चहा नाश्त्यासाठी थांबणार आहोत आणि आम्ही पण चहा नाश्ता करून थोडंसं रिलीफ मिळणार आहोत, कारण घोड्यावर कंटिन्यू एवढ्या वेळ आपण बसू शकत नाही, त्यामुळे आम्ही पुढे थांबू. सो आता आम्ही चहा नाश्ता करून झाला आणि निघालो आहे आणि आता जवळजवळ आम्ही बालतालला पोचत आहोत. सो बालतालच्या जवळपास आलेलो आहोत. कधी आलो आपण कळलंच नाही आपल्याला. सो एवढा फास्ट आणलेलं आहे घोड्यावाल्यांनी आणि आता ते पुढे थोडं गेलं की आपल्याला बालताल लागेलच. आज सोमवारचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे बाबा बर्फानीचं, म्हणजेच आपल्या महादेवाचं. आणि आता आपण थोड्याच वेळात बालतालला पोचू. आपला घोडा आणि यांनी जी आपल्याला साथ दिलेली आहे पंचतरणीवरनं बालतालपर्यंत, खूप छान अशी साथ दिलेली आहे. आणि समोर जो आपण बोर्ड बघतोय, एंट्री बघतोय ती, त्यावर लिहिलेलं आहे अमरनाथ श्राईन बोर्ड. या अमरनाथ श्राईन बोर्डचा हा बोर्ड आहे, म्हणजे आपण बालतालच्या जवळपास आलेलो आहोत. आता थोडासा उतरलो की आपण बालतालला पोचू. तर यात्रा जरी खर्चाळली तरी यात्रा केल्यावरती जो आनंद असतो हा खूप मोठा असतो आणि आपल्या ज्या आयुष्यात बदल घडणारे असतात ते पण खूप छान असतात. सो मी तर म्हणेन प्रत्येकाने एकदा तरी या यात्रेचा अनुभव घ्यावा आणि तुम्हाला जे आम्ही दाई दाखवू शकलो ते येऊन तुम्ही स्वतः येऊन बघावं. म्हणजे बाबा बर्फानीचं दर्शन, महादेवाचं दर्शन जे आहे मग तुम्ही देवरीत बघावं. तो आता आम्ही पोहोचतोय घरात. तर इथे आपले RFID जे कार्ड आपण बनवलेले ते कार्ड इथे जमा करायला लागणार आहे आपल्याला. सो आता आपण इथे RFID कार्ड जमा करू आणि मग पुढे जाऊ. आशिष पोचलो, आम्ही बालतालला पोचलो. हा ते काय गाडीतून जायचं आपल्याला. सो आम्हाला अजून सोनमार्गला पोचायचं आहे. आमची गाडी बालताल कॅम्प पार्किंगमध्ये आहे. सो बालतालच्या पार्किंगमध्ये गाडी घेऊन आणि मग नंतर आम्हाला सोनमार्गला पोचायचं आहे. सकाळी जवळजवळ 3 वाजता उठलो आम्ही आणि मग 3:30ला गेट खोलल्यावरती मग आतमध्ये गेलो आणि मग घोडे पकडले. घोडे थोडेसे सगळेजण मिसप्लेस झालेले, त्यामुळे घोडा सगळं अरेंज करेपर्यंत थोडा वेळ गेला आणि मग आम्ही पोचलो बरोबर वरती 5:30ला आणि 6:30-7ला दर्शन घेतलं आम्ही आणि तिथून पुढे परत चालत जावं लागलं. तर दर्शन घेतलं 6:30-7ला आणि आता दर्शन घेऊन आम्ही आता पोचलेलो बालताल. तर आमचा हा सर्व ग्रुप जो आम्ही हेलिकॉप्टरने जाऊन पंचतरणीवरनं जे घोडे वगैरे करत आता आम्ही आलेलो ते सर्वजण. तर आम्ही ह्याला घोडेवाल्याला सांगितलं साईडने पुढे घेऊया, जरासं पुढे घेऊन जा म्हणजे लवकर जरा पुढे जाऊ आपण. पण जे इथे मिलिटरीवाले जे असतात ते मारतात घोड्यांना आणि घोडेवाल्यांना, त्याच्यामुळे सो हे बघा तुम्ही इथे बांबू बिंबू घेऊन उभेच आहेत. सो हे मारतात म्हणून त्यांनी नाही सांगितलं.
ठीक आहे, आपण लाईनीत जाऊ. तर हे मागे पण आहेत आमच्या अजून जवळजवळ आम्ही 18 जण आहोत. तर आता आपण समोर जो बघतोय तो बालतालवरनं येताना जो मेन गेट लागतो, तो मेन गेट जिथे सगळं चेक केलं जातं तुमचं आणि मग तिथून आतमध्ये सोडलं जातं. सो तुमचं रजिस्ट्रेशन, RFID कार्ड वगैरे सगळं चेक केलं जातं आणि इथून आपल्याला आतमध्ये सोडलं जातं बालताल मार्गे. तो आता इकडे सगळं बंद झालेलं आहे कारण बरेचसे यात्रेकरू वरती गेलेले आहेत. जवळपास 2-3 लाख यात्रेकरू वरती गेलेले आहेत. त्यामुळे यात्रा आता बंद करण्यात आलेली आहे. सो बऱ्याच वेळा इथे चालू असते, जर यात्रेकरू कमी गेले असेल तर चालू असते. आणि इथे 11 वाजलेत तर यात्रा बंद केलेली आहे. सो हा गेट 11 वाजता आता बंद करतात आणि पंचतरणीचा आहे तो 2 वाजता दुपारी बंद होतो. कारण पेलगामवरनं येणारे असतात ते पंचतरणी मार्ग येतात, त्यामुळे तितकाचा गेट जो आहे तो 2 वाजता बंद होतो. इकडे बघाल तर असे लंगर वगैरे लागलेले असतात, गाणी बिणी मस्त छान अशी लागलेली असतात. पण आपण तुम्हाला काही कारणास्तव गाणी ऐकू शकत नाही ती, कारण कॉपीराईट. तर इकडे आलात तर थोडंसं सावधानीने या, कारण तुम्ही जर इथे आलात आणि घोडेवाले जर ठरवलेत की बालतालपर्यंत, तर बालतालपर्यंत घेऊन जा, कारण इथे हे लोक मध्येच आपल्याला सोडतात. असा प्रकार आमच्याबरोबरही झालेला. पण मिलिटरीवाल्यांनी त्यांना विचारलं की तू कुठपर्यंत यांचं घोड्याचं ठरवलं आहेस, तर त्यांनी सांगितलं बालताल. तर तेव्हा ते बोलले की हे बालताल आहे का. सो त्यांना बालतालपर्यंत सोड. त्यामुळे ते आम्हाला आता पुढे घेऊन चाललेले आहेत. आणि आता मस्त छान अशी शंकराची मूर्ती आणि त्याचा गेट. तर आपल्याला मध्येच कुठेतरी हा थांबवत होता, सो त्याला थांबवता आलं नाही. आणि बघा इथे बाजूला असे ना छान असे रुद्राक्षाचे माळा वगैरे दगड बिगड आपल्याला भेटतील. आपल्याला पाहिजे तर तुम्ही खरेदी करू शकता. आणि त्याचबरोबर बरेचसे स्टॉल्स असे लागलेले असतात लाईनीत. तर तुम्हाला पाणी विणी काय अजून पाहिजे असेल तर ते पण विकत घेऊ शकता. आता इथून वरतून चाललो आहे, कारण आम्हाला तो मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला तो उतरत होता आणि मिलिटरीवाल्याने त्याला सांगितले आणि दम दिल्यामुळे आम्हाला आता वेगळ्या मार्गाने दुसऱ्या मार्गाने वरतून घेऊन चाललेला आहे. मग आम्ही जर खालून गेलो असतो तर थोडं लवकर गेलो असतो. तर आपल्याला आता थोडासा उशीर होईल आपल्याला बालतालला जायला, कारण आपण वेगळ्या मार्गाने फिरत चाललेलो आहोत. तर तेवढाच थोडा आम्हाला जास्त वेळ घोड्याचा आनंद घेता येतो आहे. सो इथे असे घोड्यावाल्यांचे टेंट छोटे छोटे आणि खाली नदी जी गेली आहे मस्त छान दिसते आपल्याला. बाजूला असे घोडेवाले किंवा इतर काही काम करणारी लोक आहेत, त्यांचे टेंट लावलेले आहेत. असे छोटे छोटे टेंट आहेत तिकडे ते लोक राहतात. आणि आता आपण चाललेलो आहे. जर आपण त्या मगाशा रस्त्याने गेलो असतो तर थोडं लवकर गेलो असतो. सो आता आपल्याला लॉंगकटने जावं लागतं, कारण तो रस्ता मगाचा आहे तो खालून गेलेला आहे. खालून असा मस्त छान असा रस्ता होता, पण आपल्याला आता त्याने वरतून आणलेलं आहे. सो इथे आपण हे बघतोय हे बालताल, आणि आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. पुढचे जे पिवळे टेंट आहेत तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आता आम्ही जवळपास आलेलो आहोत. आणि इकडे पुढे बघाल तर असे मिलिटरीचे बस वगैरे, मिलिटरीच्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत, मिलिटरीचे टेंट लागलेले आहेत. सो इथे मिलिटरी म्हणजे सुरक्षा व्यवस्था खूप कडेकोट असते. हा बालतालचा लोखंडी पूल, या पुलाच्या या साईडला आणि त्या साईडला सकाळी जेव्हा घोडे सुटतात 8-3 वाजता इथे घोडे उभे असतात सगळे. सकाळी इकडे घोडे वगैरे सगळे उभे असतात आणि इथून घोडे सुटतात सकाळी 3 वाजता. सो हा लोखंडी पूल तो बालतालचा. हा समोर बालतालचा बेस कॅम्प. इकडे सगळी राहायची वगैरे सोय असते, तंबू बिंबू असतात, सगळंच भंडारा असतात. तुम्हाला खायची प्यायची सगळी फ्रीमध्ये सोय असते. आणि त्याच्याच पुढे तिकडे पार्किंगची पण सोय आहे, म्हणजे बस पार्किंग, कार पार्किंग, तुम्हाला काय जे असेल ते पार्किंग करायचं ते तुम्ही करू शकता. फायनली आम्ही बालतालला पोचलेलो आहोत. तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि व्हेज फ्राईड राईस मागवलेला आहे. सो जेवायला बसलेलो सगळे. सैनिका का
तर आज सकाळपासून आम्ही यात्रा करतोय. सकाळी जवळजवळ 3 वाजता उठलो यात्रेसाठी आणि 3:30 वाजता यात्रा सुरू केली. त्यामुळे आम्ही आज खूप दमलेलो आहोत. आता आम्ही आराम करतो. पण तुम्ही आमचे असेच व्लॉग बघत राहा आणि सर्वप्रथम तुमचा आजचा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच आमचे पुढचे येणारे व्लॉग बघत राहा. अजूनही ही सिरीज संपलेली नाहीये. अजून आपलं वैष्णोदेवीचं दर्शन बाकी आहे. वैष्णोदेवीचा पण तुम्हाला व्लॉग बघायला मिळणार आहे. आम्ही काश्मीरमध्ये काय मजा केली आणि वैष्णोदेवीचा पुढचा व्लॉग आपण बघायला राहतो. आपले सगळे व्लॉग पुढचे बघा आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तो असेच आमच्यावर प्रेम ठेवा आणि आमचे असेच पुढचे येणारे ब्लॉग सगळे बघा. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.